टास्क फोर्सने जे काही चालू केलं त्याच्यात चांगलंच आहे, आमच्या शेतकऱ्यांसाठी योग्य आहे ते. फक्त आम्हाला त्याचा रिझल्ट जो मिळाला पाहिजे तो त्याच्या प्रमाणात मिळाला पाहिजे. जर समजा आता आपण टास्क फोर्सच्या प्रमाणे आपण पेस्टिसाईड वापरली तर त्याचा रिझल्ट थोडा वेळाकरता राहतो आणि पूर्णपणे आम्हाला त्याची साथ मिळत नाही. परत एक थोड्या दिवसांनी परत त्याचा प्रादुर्भाव चालू होतो. त्याची कायमची त्याचा संपुष्ट येण्यासाठी काही त्यांनी उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून आम्हाला 15-15 दिवसांनी परत 8 दिवसांनी फवारणी परत करावी लागली नाही पाहिजे. एकदा फवारणी केल्यानंतर त्याचा नायनाट व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही जी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे तुडतुडे किंवा फळमाशी करता हे योग्य आहे, त्याचा फायदा होईलच. याच अनुषंगाने असं आहे की इथे वानरांचा हा प्रादुर्भाव आहे हा भरपूर आहे, जेणेकरून शेतकऱ्याला विनाकारण हे गुरखे ठेवायला लागतात आणि प्रत्येक गुरख्याचा 15 ते 16 हजार रुपये पगार असतो. म्हणजे जर एक गुरखा राहिला तर 75,000 त्याला जाताना द्यावे लागतात. तर 3-4 गुरखे ठेवले तर माणसाने जर 4-5 लाख रुपये गुरख्यातच घालवले तर माणूस कमवणार काय आणि काय खाणार काय. म्हणून जो वानरांचा प्रादुर्भाव आहे, भरपूर वानरांचा प्रादुर्भाव आहे, ते जर नसतील तर आमचा हा राखण्याचा जो प्रश्न आहे ना तो बऱ्यापैकी सुटेल. तर याच्या बाबतीत टास्क फोर्सने सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यावरती चांगले दिवस येतील. पूर्वी असं होतं की आंबा धंदा झाला की शेतकरी आपल्या घरातल्यांना दागदागिने करायचा. आता गेली 7-8 वर्ष अशी परिस्थिती आहे की आंबा धंदा झाला की शेतकरी आपले दागिने विकतोय आणि CCची घेतलेली कर्ज फेडतोय. ही अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. तर टास्क फोर्सनी याचा पण जरूर विचार करावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.